आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरभरातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। विविध ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणीचे विशेष पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली। मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाला। त्याचप्रमाणे वडगाव बाजार गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या वडगाव येथील विठ्ठल मंदिराच्या या एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक, त्यानंतर आरती, त्यानंतर 10 ते 12 या दरम्यान महिलांचं भजनी मंडळ विठ्ठल मंदिर विकास समितीच्या वतीनं इथं त्यांचं स्वागत। त्याचप्रमाणे आता हा भजनाचा कार्यक्रम संपलेला आहे। यानंतर दुपारी 4 ते 5 या 1 तासाकरिता विशाल मोडक यांच्या तरंग या अकॅडमीचा कार्यक्रम सादर होणार आहे। त्यानंतर आमचा भक्तिगीतांचा कार्यक्रम शुभांगी कारेकर आणि गजानन घाटगे यांच्या वतीनं सादर होणार आहे। वारकरी संप्रदायातील भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष केला। अभंग आणि हरिपठणाने संपूर्ण परिसर भक्तिसारात वाहून निघाला। या कार्यक्रमाला परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।